गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण प्राइस थेरी या विषयाच्या सिलेबसवर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा पुन्हा त्या ठिकाणी सराव करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आपण घेऊया. पहिलाच प्रश्न, दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र नेहमी कशा आकाराचा असतो? आपण खर्चाचा अभ्यास करीत असताना, उत्पादन खर्चाचा अभ्यास करीत असताना अल्पकालीन खर्च आणि दीर्घकालीन खर्च असे दोन कालावधीवर आधारित विविध खर्च अभ्यासले. त्यामध्ये स्थिर खर्च असतील, सीमांत खर्च असतील, सरासरी खर्च असतील, बदलते खर्च असतील, अशा विविध खर्चाचा आपण कालावधी लक्षात घेऊन अभ्यास केलेला आहे. तर हा प्रश्न आहे, दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र नेहमी कशा आकाराचा असतो? आपण सरासरी खर्च वक्र तयार केले, त्यांचे आकार कसे असतात हे अभ्यासले. तर दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र नेहमी कशा आकाराचा असतो याबाबतचे पर्याय दिलेले आहेत. इंग्रजी व्ही आकाराचा, इंग्रजी व्ही आकाराचा. पर्याय ब, इंग्रजी पसरट यू आकाराचा. पर्याय क आहे इंग्रजी डब्ल्यू आकाराचा. आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र नेहमी कशा आकाराचा असतो? तर या बाबतीत त्या ठिकाणी दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र नेहमी इंग्रजी व्ही आकाराचा असतो का? पहिला पर्याय अ आहे इंग्रजी व्ही आकार, म्हणजे घटत जाणारा आणि एकदम वाढत जाणारा असा असतो का? नाही. ब, इंग्रजी पसरट यू आकाराचा, म्हणजे इंग्रजी पसरट यू म्हणजे बशीसारखा आकार, यू आणि थोडा पसरट आणि वर वाढणारा, म्हणजे सुरुवातीला कमी होणारा, नंतर स्थिर आणि नंतर वाढत जाणारा इंग्रजी पसरट यू आकाराचा असतो का? तर यस. दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र नेहमी इंग्रजी पसरट यू आकाराचा असतो. क पर्याय होता इंग्रजी डब्ल्यू आकाराचा, म्हणजे सुरुवातीला घटणारा, नंतर वाढत जाणारा, नंतर पुन्हा घटणारा आणि नंतर वाढत जाणारा असा इंग्रजी डब्ल्यू आकाराचा असतो का? तर नाही. आणि चौथा पर्याय ड होता वरील सर्व. तर वरील सर्व प्रकारचा नसतो, म्हणजे वरील सर्व प्रकार जे आहेत अ, ब, क असा नसतो. तर दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र नेहमी इंग्रजी पसरट यू आकाराचा असतो. पुढचा प्रश्न घेऊया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या बाजारपेठेत उद्योग व उद्योग संस्थेत फरक नसतो? पहा, आपण बाजारपेठांचे प्रकार पाहिले. 5 प्रकार आपण पाहिले. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार आणि द्वयाधिकार. तर यापैकी कोणत्या बाजारपेठेमध्ये उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक नसतो? आता उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक नसतो, त्यासाठी आपण
उद्योग संस्था म्हणजे काय तेही पाहिलं होतं आणि उद्योग म्हणजे काय तेही पाहिलं होतं. पुन्हा तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून उद्योग संस्था म्हणजे काय सांगतो. उद्योग संस्था म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकारचं उत्पादन करणारी एक कारखाना, एक उद्योग, एक संस्था, एक युनिट, त्याला आपण उद्योग संस्था म्हणतो. आणि उद्योग म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या उत्पादनाचं, एकाच प्रकारच्या वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करणारे अनेक उद्योग संस्था मिळून एक उद्योग होत असतो. तर उद्योग वेगळं आणि उद्योग संस्था वेगळं. उद्योग म्हणजे एक कारखाना किंवा एक संस्था. उद्योग संस्था म्हणजे एक संस्था, एक कारखाना. आणि उद्योग म्हणजे त्या वस्तूचं किंवा सेवेचं उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था मिळून एक उद्योग होतो. मग प्रश्न इथं असा आहे की कोणत्या बाजारपेठेत उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक नसतो. म्हणजे उद्योग संस्था ही तीच असते आणि त्या बाजारपेठेत उद्योगही तोच असतो, त्यामध्ये काहीही फरक नसतो. अशी बाजारपेठ कोणती? तर पर्याय दिलेला आहे: पूर्ण स्पर्धा, ब मक्तेदारी, क मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि ड वरील सर्व. तर पूर्ण स्पर्धेमध्ये पहिला पर्याय आहे पूर्ण स्पर्धा. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक असतो का? असतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये अनेक उद्योग संस्था असतात, असंख्य उद्योग संस्था असतात आणि त्या सर्वांचा मिळून उद्योग बनलेला असतो. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक असतो. म्हणून अपर्याय योग्य नाही, तो अयोग्य आहे. ब पर्याय आहे मक्तेदारी. मक्तेदारी बाजारपेठेमध्ये उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक असतो का? तर मक्तेदारीमध्ये उद्योग आणि उद्योग संस्था यामध्ये फरक नसतो, कारण एकच उद्योग संस्था असते आणि मक्तेदारीत एकच उद्योग संस्था असते आणि त्या एक उद्योग संस्थेचाच उद्योग असतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्या बाजारपेठेमध्ये अनेक उद्योग संस्था नसतात, तर एकच उद्योग संस्था असते. म्हणून मक्तेदारी बाजारपेठेमध्ये उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक नसतो. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब मक्तेदारी. पुढचा पर्याय होता मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक उद्योग संस्था असतात. त्यामुळे ड पर्याय वरील सर्व हाही चुकीचा आहे. फक्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे ब मक्तेदारी. कारण इतर सर्व बाजारपेठांमध्ये त्या ठिकाणी उद्योग आणि उद्योग संस्था यामध्ये फरक असतो. म्हणून फक्त मक्तेदारीच्या बाजारपेठेत उद्योग आणि उद्योग संस्थेत फरक नसतो. चला तिसरा प्रश्न घेऊया आजचा. नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत कोणी मांडला? नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय आहेत प्राध्यापक हॉले, प्राध्यापक नाईट, क पर्याय आहे जे.बी. क्लार्क, ड पर्याय आहे शुम्पीटर. तर नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत कोणी मांडला? खालचा योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, खालील 4 अर्थशास्त्रज्ञांनी नफ्याचे 4 सिद्धांत मांडलेले आहेत. प्राध्यापक हॉले यांनी सुद्धा नफ्याचा एक सिद्धांत मांडलेला आहे. प्राध्यापक नाईट यांनी सुद्धा नफ्याचा एक सिद्धांत मांडलेला आहे. जे.बी. क्लार्क यांनी नफ्याचा एक सिद्धांत मांडलेला आहे. शुम्पीटर यांनी सुद्धा नफ्याचा एक सिद्धांत मांडला. तर यापैकी नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत कोणी मांडला हे तुम्हाला ओळखायचं आहे. आपण यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलं की नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत शुम्पीटर यांनी मांडलेला आहे. नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत कोणी मांडला? प्राध्यापक शुम्पीटर. म्हणून ड पर्याय प्राध्यापक शुम्पीटर
हा अयोग्य पर्याय आहे. कारण या ठिकाणी विचारले नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत कोणी मांडला. नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत त्या ठिकाणी प्राध्यापक शुम्पीटर यांनी मांडलेला नाही. तर त्यामुळे ड पर्याय हा चुकीचा आहे, अयोग्य आहे. पहिला पर्याय होता अ प्राध्यापक हॉले. नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत प्राध्यापक हॉले यांनी मांडला. म्हणून प्राध्यापक हॉले अ पर्याय सुद्धा चुकीचा आहे. प्राध्यापक हॉले यांनी सुद्धा नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत मांडला नाही. मग आता दोन राहिले, प्राध्यापक नाईट आणि जे.बी. क्लार्क. तर नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत प्राध्यापक नाईट यांनी मांडला का? नाही. प्राध्यापक नाईट यांनी नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत मांडला. आणि नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर क पर्याय आहे जे.बी. क्लार्क. जे.बी. क्लार्क यांनी नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून क पर्याय बरोबर आहे. क पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत जे.बी. क्लार्क यांनी मांडला. म्हणून अ प्राध्यापक हॉले अयोग्य पर्याय आहे, ब प्राध्यापक नाईट अयोग्य आहे आणि ड शुम्पीटर हा सुद्धा अयोग्य आहे. तर क जे.बी. क्लार्क हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बेन यांचे सीमा किंमत प्रतिमान कोणत्या बाजार प्रकारासाठी आहे? या अगोदरच्या काही तासामध्ये सीमा किंमत प्रतिमान कोणी मांडले हा प्रश्न विचारला होता. या ठिकाणी प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा आहे. बेन यांचे सीमा किंमत प्रतिमान कोणत्या बाजार प्रकारासाठी आहे? आपण जे बाजारपेठांचे 5 प्रकार पाहिले, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, द्वयाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. तर यापैकी बेन यांचे सीमा किंमत प्रतिमान कोणत्या बाजार प्रकारासाठी आहे? पूर्ण स्पर्धेसाठी आहे का? नाही. बेन यांचे सीमा किंमत प्रतिमान हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेसाठी नाही. म्हणून ड पर्याय हा चुकीचा आहे. हा पर्याय योग्य नाही. त्यानंतर मक्तेदारी. बेन यांचे सीमा किंमत प्रतिमान हे मक्तेदारी या बाजारपेठेसाठी आहे का? नाही. मक्तेदारीसाठी सुद्धा नाही. म्हणून पर्याय अ सुद्धा अयोग्य आहे, चुकीचा आहे. त्यानंतर द्वयाधिकार. बेन यांचे सीमा किंमत प्रतिमान द्वयाधिकार बाजारपेठेसाठी आहे का? नाही. मग आता अ बरोबर नाही, क बरोबर नाही, ड बरोबर नाही. म्हणजे अ मक्तेदारी बरोबर नाही, क द्वयाधिकार बरोबर नाही, ड पूर्ण स्पर्धा बरोबर नाही. तर ब पर्याय आहे अल्पाधिकार. तर बेन यांचे सीमा किंमत प्रतिमान अल्पाधिकार या बाजारपेठेसाठी मांडलेले आहे. म्हणून योग्य पर्याय आहे ब अल्पाधिकार. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ कोणी लिहिला? इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय दिलेला आहे अ जे.बी. क्लार्क, ब श्रीमती जोन रॉबिन्सन, क ॲडम स्मिथ, ड मार्शल. इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर जे.बी. क्लार्क यांनी लिहिला का? तर नाही. जे.बी. क्लार्क यांनी नफ्याचा गतिमानतेचा सिद्धांत मांडलेला आहे. तर इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ जे.बी. क्लार्क यांनी लिहिलेला नाही. त्यानंतर ॲडम स्मिथ
ॲडम स्मिथ यांनी सुद्धा इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ लिहिलेला नाही. ड पर्याय आहे डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शल यांनी सुद्धा इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ लिहिलेला नाही. राहिला पर्याय ब, मिसेस जोन रॉबिन्सन. तर मिसेस जोन रॉबिन्सन यांनी इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.